हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज ना आपण एक Q&A ब्लॉग घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी माझ्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती तुम्हाला आस्क मी क्वेश्चन टाकलेले आणि तुमचे जे काही डाऊट्स होते ते तुम्ही तिथे विचारा मला, असं तुम्हाला मी सांगितलेलं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण काही खूप सारे रिस्पॉन्सेस आलेले आहेत. त्यातले जे रिपीट होते त्यातले मी काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत. सो आपण त्यांचे आन्सर देऊया. ॲक्च्युली मी हेअर वॉश केलं आहे, त्याच्यामुळे चांगले नाही वाटत आहे, बट कुकी हेअरस्टाईल करायचं मी ट्राय केलेलं. लेट्स सी. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे की तुम्हाला विजगुरुकुलवरती कोर्स शिकायला किती वेळ लागला, कधीपासून तुम्ही अर्निंग करायला स्टार्ट केला. सी बेसिकली मी ना माझी जर्नी जी स्टार्ट केली आहे विजगुरुकुलसोबत ती मी फायनल इयरमध्ये असताना केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे 2 वर्ष आता मला कंप्लीट होतील. बट मी फायनल इयरमध्ये सुरुवात केली. दॅट डझंट मीन की तुम्हीसुद्धा फायनल इयरमध्ये स्टार्ट करायचं. काही मुलांचं असं कन्फ्युजन झालं की मी फायनल इयरमध्ये स्टार्ट केलं, सो ही अपॉर्च्युनिटी फक्त फायनल इयरच्या स्टुडंटसाठी आहे, असं नाही आहे. तुम्हाला जर आत्ता कळतं, तुम्ही 12वी पास झालेला असेल किंवा तुम्ही आत्ता फर्स्ट इयरमध्ये असाल, सेकंड इयरमध्ये असाल आणि तुम्हाला ह्या अपॉर्च्युनिटीबद्दल कळतं आहे, तुम्ही लगेच स्टार्ट करा. ठीक आहे. सो मी फायनल इयरमध्ये असताना स्टार्ट केलेलं 2 वर्षापूर्वी. आणि माझी जी इन्कम व्हायला स्टार्ट झाली ना, बेसिकली माझी फर्स्ट वीकमध्येच माझी पहिली इन्कम झालेली, जी की 2000 होती. त्या पूर्ण मंथमध्येच माझी 2000 झालेली, फर्स्ट मंथमध्येच. ठीक आहे. सो या मी माझं पहिलं म्हणजे विजगुरुकुलची जर्नी माझी स्टार्ट केलेली 2 वर्षापूर्वी. आणि आता आणि त्याची इन्कम माझी झालेली 1 महिन्यामध्येच झालेली 2000 होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय एम 3rd इयर बी फार्मा स्टुडंट. आय वॉन्ट टू नो अबाउट स्किल कोणते कोणते गेन करायला हवे. सो बेसिकली मी ना फार्मा रिलेटेड गाईड करत नाही. ठीक आहे. इफ यू आर लुकिंग फॉर फार्मा रिलेटेड स्किल्स लाईक मेडिकल कोडिंग आहे, फार्माकोव्हिजिलन्स आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, हे खूप सारे स्किल्स आहेत, कोर्सेस आहेत, जे की तुम्ही जेव्हा फार्मसी कंप्लीट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की एक्स्ट्रा सर्टिफिकेशन घेणं किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो मी त्याच्या रिलेटेड गाईड करत नाही. मी गाईड करते की तुम्ही तुमचा जो करिक्युलम ॲक्टिव्हिटी आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा स्किल्स तुम्ही काय डेव्हलप करू शकता. जसं की तुमचं कम्युनिकेशन स्किल आलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं आलं, त्याच्यानंतर तुम्ही ड्रॉप शिपिंग शिकू शकता, प्रिंट ऑन डिमांड शिकू शकता. हे आहेत ना ई-कॉमर्सेस आहेत. ठीक आहे. AI आणि ChatGPT इतकं इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही शिकू शकता. आणि डेफिनेटली जेव्हा हे स्किल्स तुम्ही शिकता, त्याचं सर्टिफिकेट तुम्ही घेता, तर त्याचा रेझ्युमेमध्ये तुम्ही तुमच्या अपलोड करता आणि तुमची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होते. बिकॉज इंटरव्ह्यूअरला हेच हवं असतं की तुम्ही जॉबशिवाय तुम्ही तुमच्या डिग्रीशिवाय एक्स्ट्रा स्किल्स काय गेन केलेले आहेत. खूप लोकांचं असं असतं की इंटरव्ह्यूला गेल्यावरती विचारतात एक्सपिरियन्स किती आहे, तर ते तुम्हाला तुमच्या फील्डमधला किंवा इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स विचारतच नसतात. ते विचारतात की तुमच्याकडे कम्युनिकेशनचा काय एक्सपिरियन्स आहे का, तुमच्याकडे लिडरशिपचा काय एक्सपिरियन्स आहे का, किंवा तुमच्याकडे अदर कुठला एक्सपिरियन्स आहे का, हे त्यांना हवं असतं. आणि ते कुठून येतं, जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा असे कोर्सेस लर्न करता, ते गेन करता किंवा फ्रीलान्सिंग करता, तर तिथून तुमचा तो एक्सपिरियन्स बिल्ड होतो आणि तोच त्यांना हवा असतो. मग ते जर तुम्ही आत्ता फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयर, थर्ड इयरला आहात, तिथून करायला स्टार्ट करता ना, तर ते इझियर होऊन जातं. रॅदर दॅन तुम्ही मग फायनल इयर केल्यानंतर मग तुम्ही शोधणार अरे कोणते कोणते स्किल्स आहेत, चला बघूया. मग त्याच्यामध्ये तुमचं 1 वर्ष वाया जातो. जॉब पण नाही, हे पण नाही, ते पण, असं सगळं मग पूर्ण त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाता. सो बेटर आहे जेव्हा कळते तेव्हा स्टार्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय एम फ्रॉम केमिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, कॅन आय डू इट. येस. हे जे बेसिकली हे कोर्सेस आहे ते फक्त फार्मसी स्टुडंटसाठी नाही आहेत किंवा फक्त मेडिकल बॅकग्राऊंडच्या लोकांसाठी नाही आहेत. लक्षात घ्या, दीज स्किल्स आर इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. कोणीही करू शकतो, कोणीही शिकू शकतं. सो अशी काही एज्युकेशन लिमिट नाही की तुम्ही हे केलं असेल तरच तुम्ही हे करू शकता. नो, कोणीही करू शकतं. सो डेफिनेटली तुम्ही सुद्धा करू शकता. ओके. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टार्टअप कितीने आहे बिझनेसचा आणि रिइन्व्हेस्ट नाही आहे ना अदर प्लॅटफॉर्मसारखा. आय थिंक तुला विचारायचं असेल की बिझनेस मास्टरीची फी काय आहे, राईट. सो बिझनेस मास्टरीची जी ओरिजिनल फी आहे 30,000 रुपये आहे. बट मी ना बॅच वाईज एनरोलमेंट घेते, म्हणजे माझ्याकडे काही लिमिटेड स्लॉट्स अवेलेबल असतात. सो तू जर त्याच्यामध्ये एनरोलमेंट करून घेते तर तुला माझ्याकडून 30% डिस्काउंट प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे 30,000 तुला पे न करता तो कोर्स प्लस माझी मेंटॉरशिपचा लाईफ टाईमसाठीचा ॲक्सेस तुला मिळून जाईल फक्त 21,000मध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये रिइन्व्हेस्ट काहीही करायचं नसतं. फक्त एकदा तुला कोर्सची फी पे करायची असते. लाईफ टाईमसाठी तुला कोर्सचा, ट्रेनिंगचा, कोर्स कंप्लीट केल्यानंतर सर्टिफिकेट वगैरे सगळं लाईफ टाईमसाठी ॲक्सेस मिळणार आहे. माझी मेंटॉरशिपसुद्धा.
ठीक आहे. सो रिइन्व्हेस्ट काहीच नाही. इवन बेस्ट पार्ट बिझगुरुकुलचा हाच आहे की याच्यामध्ये नवीन कोर्सेस जर ॲड ऑन झाले ना इन फ्युचरमध्ये, तर तुला त्याचा फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲक्सेस आहे तो मिळून जातो. जसं की बिझनेस मास्टरीमध्ये आधी AI आणि ChatGPT नव्हता, तो आत्ता नवीन त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. सो मला त्याच्यासाठी एकही रुपया पे करावा लागला नाही आहे, कारण माझ्याकडे ऑलरेडी बिझनेस मास्टरी होता, तो मला तो फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळाला आहे. सो असंच इन फ्युचरमध्ये कोणकोणते नवीन कोर्सेस जर त्यांनी ॲड ऑन केले तर ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात. फक्त एकदा इन्व्हेस्टमेंट करावी लागते कोर्ससाठी. ठीक आहे. हाऊ टू जॉईन दिस वर्क. ॲक्च्युली मी याची डिटेल प्रेझेंटेशन व्हिडिओ तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी कंप्लीट एक्सप्लेन केलेलं आहे काय आहे हे आणि कसं जॉईन करायचं असतं, काय काय शिकायला मिळणार आहे, एव्हरीथिंग. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देईन, तिथून तू बघून घे कसं काय आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बी फार्मामध्ये करिअर स्कोप आहे का? सी ॲक्च्युली मी काही करिअर गायडन्स वगैरे करत नाही. सो आय थिंक आय एम नॉट द राईट पर्सन टू गाईड यू, बट स्टील मी सांगेन प्रत्येक फील्डमध्ये स्कोप आहे, फक्त तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल, तुम्ही फक्त करायचं आहे म्हणून करताय किंवा कोणीतरी सांगितलं की अरे हां हे असं आहे हे तसं आहे आणि म्हणून तुम्ही त्यामध्ये शिरलाय, तर तुम्हाला तो इंटरेस्ट राहणार नाही. मग जर इंटरेस्ट नसेल तर आपण नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत नाही. जसं की माझं झालं, मला फार्मसीमध्ये इंटरेस्ट नव्हताच खरं म्हणाल तर, बट मला माहिती नव्हतं की काय करायचं, फॅमिलीचं वगैरे ऐकलं आणि मी हे करायला स्टार्ट केलं. बी फार्मसीला ॲडमिशन घेतलं. बट हळूहळू मला जसं कळायला लागलं की दुसरी पण एक फील्ड आहे, डिजिटल करिअर आपण करू शकतो, तेव्हा मला याच्याबद्दल कळालं. मी इकडे शिफ्ट झाले आणि माझं आता चांगलं चाललेलं आहे. सो असं नाही आहे की फार्मसीमध्ये स्कोप नाही आहे, फार्मसीमध्ये सुद्धा स्कोप आहे, फक्त तुमच्या इंटरेस्टवर डिपेंड करतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. बी फार्मसी स्टडी कशी करायची? टिप्स देऊ शकते तुम्हाला स्टडी कशी करायची. बिकॉज मी ॲव्हरेज पण नव्हती आणि टॉपर पण नव्हती, मी मिडल लेवलमध्ये होते. मला 4 वर्षात एकदाही KT लागली नाही आहे. स्टील माझं जो फायनल इयर आहे फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनने मी पास केलेला आहे. सो मी तुम्हाला सांगू शकते, तुम्हाला केअरवेल फार्मा जर माहिती नसेल तर यूट्यूबला सर्च करा केअरवेल फार्मा. त्याचे जे नोट्स आहेत नेक्स्ट लेवल आहे. ठीक आहे. मला आठवत नाही मी अजूनपर्यंत म्हणजे 4 वर्षात कोणतंही बुक परचेस केलं आणि त्या बुकमधून अभ्यास केलेला आहे आणि टेस्ट दिलेली आहे. नो, मी केअरवेल फार्मा रेफर केलेला आहे, जो की यूट्यूबवरती आहे. तुम्ही सर्च केलं ना केअरवेल फार्मा, तरी त्याचे नोट्स पण तुम्ही रेफर केल्या ना तरी तुम्ही इझिली पास होऊन जाल. नेक्स्ट क्वेश्चन. ताई तुझे वर्क करत आहे ते मी करू शकेल का? मला योग्य राहील का ते? बिकॉज आय एम स्टडिंग. मी तेच सांगितलं, कोणीही करू शकतं. जसं की मला फायनल इयरमध्ये कळालं, मला खूप लेट कळालं. तुम्हाला जर आत्ता कळत आहे तर तुम्ही तर करायलाच पाहिजे, कारण आता अशी सिच्युएशन आहे ना की तुम्ही काही ना काहीतरी शिकायला पाहिजेच, कारण एवढं कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे. लिटरली तुम्हाला जर मध्ये न्यूज आलेली की TCS, इन्फोसिस हे लोकांना काढत आहेत जॉबवरून, तर जॉबची पण आता शाश्वती नाही. तर त्याच्यासाठी फ्रीलान्सिंगचा एक ऑप्शन असावा तुमच्यासाठी. आणि ते कधी येईल? जेव्हा तुम्ही स्वतः शिकाल, काहीतरी स्किल डेव्हलप कराल, स्किल मास्टर कराल, तेव्हा ते तुमच्याकडे येईल. ठीक आहे. तर तू पण करू शकतोस आणि एव्हरीवन कॅन डू इट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. मॅम तुम्ही कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काय काय फॉलो करता? सी बेसिकली मी ना कॉन्टेंट क्रिएशनमध्ये मोस्टली मी लाईफस्टाईल रिलेटेड कॉन्टेंट क्रिएट करते. सो कॉन्टेंट क्रिएट करताना ना तुम्हाला एक तुमची निश सिलेक्ट करावी लागते. सो मी इथे ठरवलेली आहे, माझी निश आहे ती लाईफस्टाईल रिलेटेड आहे आणि काही मध्ये मध्ये मी मोटिवेशनल पण पोस्ट करत असते आणि एज्युकेशनल पण पोस्ट करत असते. सो येस, असं कॉन्टेंट आपण सिलेक्ट करू शकतो आपल्या निश अकॉर्डिंगली. नेक्स्ट क्वेश्चन. मॅम जर मी बिझनेस मास्टरी कोर्स जॉईन केला तर तुमचं गायडन्स केव्हापर्यंत राहील? तुम्ही कोणीही बिझनेस मास्टरीने जरी स्टार्ट केलं ना, माझा गायडन्स तुम्हाला लाईफ टाईमसाठी राहील. लाईफ टाईमसाठी तुमचे जे काही डाऊट्स असतील, आय एम देअर टू हेल्प यू, आय एम देअर टू सपोर्ट यू. ठीक आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील, यू गाईज जस्ट अ कॉल अवे फ्रॉम मी. आणि तुम्ही बघतच असतं की मी ट्रेनिंग्स वगैरे घेते. 1-to-1 ट्रेनिंग्स घेण्याचं कारण हेच आहे की तुमचे डाऊट्स काही क्लिअर होत नाहीत, ते ॲटलिस्ट तुम्ही ट्रेनिंगमध्ये जे काही असतील माझ्यासमोर तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. एकदम फर्स्ट टाईम जेव्हा हे स्टार्ट केलं तर तेव्हा त्या वर्कसाठी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते का? सी खूप लोकांचा असा डाऊट आहे की कामासाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागते का? तर नाही. आपण इथे जी काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे, कुठेही क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग वगैरे किंवा कोणत्याही कामासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही, हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही जी इथे इन्व्हेस्टमेंट करत आहात कोर्सेस शिकण्यासाठी, आणि कोर्सेससाठी एज्युकेशनसाठी कुठेही गेलात तरी इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. कॉलेजमध्ये जा, ट्युशनमध्ये जा, कुठेही जा, इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागते. सो
मी कामासाठी कधीच इन्व्हेस्टमेंट केली नाही आहे, आत्ता पण मी कामासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही. मी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे शिकण्यासाठी केलेली आहे, माझे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी केलेली आहे आणि आज त्याच स्किल्सला मी मॉनिटाईज करून ही इन्कम जनरेट करत आहे. सो स्टार्टिंगला पण जेव्हा मला कळालं तेव्हा मी केली इन्व्हेस्टमेंट. जरी मी स्टुडंट असली तरी मी, काही लोकांना मला हे एक्सक्यूज देत असतात, इवन दो त्यांच्याकडे मोबाईल असतो, आयफोन असतो, स्मार्टफोन नवीन आलेले असतात, अँड दे आर गिविंग मी एक्सक्यूजेस लाईक मॅम मी गरीब घरातून आहे वगैरे. सी, तुम्हाला कळायला पाहिजे की तुमची प्रायोरिटी काय आहे. तुमच्याकडे मोबाईल आहे, सगळं आहे. पॅरेंट्स जर तुमच्या मोबाईलसाठी पैसे पे करत आहे तर तुमच्या एज्युकेशनसाठी का नाही करणार. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू चुकतो. तुम्हाला असं वाटतं की हे काहीतरी फक्त कामासाठी पैसे मागतात. नो, तुमचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी ती फी आहे आणि फी कुठेही गेलं तरी पे करावीच लागते. सो तुम्हाला ना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जगात फ्रीचं असं काहीच मिळत नाही आणि जिथे तुम्हाला सांगत असेल की हे फ्रीचं आहे, समजून जा तुमच्यासोबत स्कॅम होते. दॅट्स इट. मी एवढंच बोलेन. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. आय एम 3rd year B.Pharm स्टुडंट. आय वॉन्ट टू नो अबाउट स्किल्स, कोणते कोणते गेन करायला हवेत. सी, तुम्ही 3rd year B.Pharm स्टुडंट आहात तर B.Pharmच नाही, कोणतेही स्टुडंट असाल तर पहिलं तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल तुमचं स्ट्रॉंग करावंच लागणार आहे. बिकॉज जर तुमच्याकडे नॉलेज आहे पण तुम्हाला ते प्रेझेंट करता येत नाही आहे तर काहीच उपयोग नाही आहे, इंटरव्ह्यूवर तुम्हाला हायर करणारच नाही. सो पहिली गोष्ट तुमचं कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे, जे की तुम्हाला बिल्ड करावं लागणार. ते कधी बिल्ड करणार, हळूहळू प्रॅक्टिसने. दुसरं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक कोर्स आहे, तो तुम्ही केला तर चांगला आहे, म्हणजे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी बिल्ड करता येईल. आता हे जे मी काही कोर्सेस सांगते, हे कोर्सेस ऑलरेडी बिज गुरुकुलमध्ये अवेलेबल आहेत आणि मी ते केलेले आहेत. म्हणून तुम्ही आता बघू शकता की माझा जो कॉन्फिडन्स आहे, जो कम्युनिकेशन स्किल आहे, सगळं मी इथूनच इम्प्रूव्ह केले. ठीक आहे, सगळं मी इथूनच शिकलेली आहे. इफ आय टेल यू माय जर्नी, तर मी बिफोर बिज गुरुकुल जस्ट अँड इंट्रोवर्ट, अंडर कॉन्फिडन्स श्रेया होती. बिज गुरुकुल तिला मिळालं, बिज गुरुकुलमध्ये तिने शिकलं. बरं, नुसतं बिज गुरुकुल मिळून उपयोग नाही, ते शिकावं लागतं, जीवतोड मेहनत पण करावी लागते. ते लर्न करायची तुमच्यात ती जिद्द असायला पाहिजे की मी इन्व्हेस्ट केलेत, मी काहीतरी शिकण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मग मला तिथून रिटर्न मिळालाच पाहिजे. मी तेवढं डेडिकेशन देऊन काम करायला पाहिजे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायला पाहिजे. तुम्हाला आत्ता रिझल्ट नाही मिळणार पण एक दिवस असा नक्की येईल की तुम्ही जे काही एवढ्या दिवसामध्ये मेहनत करत आहात त्याचं फळ तुम्हाला एका दिवसात मिळून जाईल. सो ही पॉवर आहे कन्सिस्टन्सीची. सो हे सगळं तुम्हाला मिळतं. फक्त असं नाही आहे की मी कोणतीच क्विक रिस्क स्कीम तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे की आज एनरोल केलं 30 दिवसात इन्कम होणारच नाही. होणारच, त्यांची होणार, जे लर्न करतील, काम करतील, डेडिकेशन प्रोव्हाइड करतील, कन्सिस्टन्सी मेंटेन करतील, त्यांची इन्कम होणारच. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. पुण्याला कधी विजिट. पुण्याला मी येत जात असते, येईन. नेक्स्ट, हा क्वेश्चन मला खूप इरिटेट करतात टू बी ऑनेस्ट. ठीक आहे, आर यू सिंगल. आणि हे असे क्वेश्चन ना फक्त मुलं विचारतात आणि मग त्यांच्याशी रूडली बोलल्यावर मग त्यांचं असं असतं की तू रूड का बोलतेस. भाई, तू कशासाठी मला मेसेज केला आहेस. मेसेज करतात आय एम इंटरेस्टेड, आय वॉन्ट युअर गायडन्स, आणि मग माझा नंबर त्यांना गेल्यानंतर मग इकडे येऊन पर्सनलला एक तर ते स्टेटसच लाईक करत बसायचे, नाहीतर मग जेवलीस का, काय करतेस. आणि मग मी रूडली बोलल्यावरती मग त्यांना वाटतं किती रूडली बोलते. अरे भाई, तू मेसेज कशासाठी केला आहेस, तुला टाईमपास वाटलं का. हे मी वॉर्निंग देते, टाईमपाससाठी कोणीही मेसेज करू नका. ठीक आहे, इफ यू आर जेन्युनली इंटरेस्टेड यू आर ऑलवेज वेलकम. बट तुम्ही फक्त टाईमपाससाठी येत असाल तर मग बघून घ्या तुमचं तुम्ही. ठीक आहे, मग आय एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. लास्ट क्वेश्चन. हॅलो दी, हे सगळं तू स्टार्ट केल्यानंतर किती दिवसात तुझी इन्कम जनरेट झाली आणि तू फार्मसीनंतर, काय क्वेश्चन होता. आणि तू फार्मसीनंतर ग्रॅज्युएशनकडे नाही वळली का. जी इन्कम विदिन 7 days जनरेट झाली. सी, मी अफिलिएट मार्केटिंग चूज केलं बिकॉज ॲज अ स्टुडंट मला ते इझियर वाटलं. हळूहळू म्हणजे कोर्सेस लर्न केल्यानंतर फ्रीलान्सिंग पण केलं, बट हे केलं आधी आणि माझी विदिन 7 days इन्कम झाली 2000. आणि तुझं जे क्वेश्चन आहे की मी नंतर मास्टर का नाही केलं, तर मी तुम्हाला तेच सांगते की मला फार्मसीमध्येच इंटरेस्ट नाही आहे, तर मी उगाच माझ्या पॅरेंट्सचे पैसे का पुढे मास्टरमध्ये हे करावे ना. तर म्हणून मी
जस्ट डिग्री घेतली आणि इकडे करिअर शिफ्ट केलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आता याच्या व्यतिरिक्त तुमची काही क्वेश्चन्स असतील तर आपण ब्लॉग या Q&Aच्या ब्लॉगचा पार्ट 2 पण आणू शकतो, जर कॉमेंटमध्ये तुम्ही पार्ट 2 असं केलं तर. जसं की मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, जर तुम्ही नवीन असाल आणि माझी व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण शेअर करा, त्यांना पण नॉलेज मिळू द्या. बी फार्मसीवाले जे स्टुडंट्स असतील त्यांना पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण कळेल की फक्त ते मेडिकल आणि इंडस्ट्रीशी स्टक नाही आहे, वी कॅन एक्सप्लोर मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज टू. सो दॅट्स इट फॉर टुडे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.